सुरभी. प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय चालत रहा. निवेदन दत्ता सरदेशमुख. चालत रहा. जो चालत राहतो त्याच्या जगण्याला गती प्राप्त होते, असा एक भारतीय तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आहे. आचार, विचार आणि उच्चार याला सतत सकारात्मक ऊर्जा मिळत राहावी यासाठी चालणं घडलं पाहिजे. हा सिद्धांत थोडा सोपा केला तर आपण कोणत्याही डॉक्टरांकडे गेलो की ते आपल्याला रोज सकाळी चालत जा असं सांगतात. या शारीरिक चालण्याचा अर्थ तुमचं आरोग्य उत्तम राखण्याशी असतो. तत्त्वज्ञानातलं चालणं म्हणजे काय, याचं उत्तर तुमचं मन आणि बुद्धी सतत ऊर्जावान राहणं हे आहे. जे मन ऊर्जावान असतं ते क्रियाशील असतं. जी बुद्धी प्रकाशाचा विचार करते ती समाज स्वास्थ्यासाठी क्रियावान बनते. आज असं चालणाऱ्या माणसांची समाजाला खरी गरज आहे. असं केल्यामुळं, वागल्यामुळं यश आपल्या वाट्याला येतं. संघर्ष तर अनिवार्यच असतो. संघर्षाशिवाय जीवन नाही आणि तो कोणाला टळलेलाही नाही. अवतारी संत सत्पुरुषांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला काटे आलेले आहेत आणि पुढंही येतील. त्यामुळं त्याचा बाऊ करत जगणं, रडणं, कुढणं हे योग्य नाही. उत्साहानं सकाळ सुरू होणं आणि आनंदानं अंथरुणावर पहुडणं हीच जगण्याची खरी रीत आहे. आज आसपास मात्र अशा सकारात्मक विचारांपासून दूर ढकलणारी परिस्थिती दिसते. त्या परिस्थितीवर मात करणं म्हणजेच प्रवाहाच्या विरोधात पोहणं आहे. असं करणं म्हटलं तर कठीण असतं, पण एकदा का त्याची सवय झाली की मग प्रवाहपतीत होणं अशक्य असतं. अशा लोकांची संख्या नेहमीच अत्यल्प असते. ती माणसं ज्यावेळी आपले आदर्श होतील आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालत राहू, तेव्हाच जन्माला आल्याची सार्थकता आपल्या वाट्याला येईल. सहजासहजी असा बदल होणं निश्चितच अवघड आहे, पण बदलाच्या दिशेनं पावलं पडू लागली की बदल घडू लागतो. आपण कुणालाही तू जागेपणी स्वप्न बघतोस असं उपरोधानं म्हणतो, पण जागेपणी पाहिलेली स्वप्नच माणसाला चालत राहण्याची स्फूर्ती देतात. ती स्वप्न व्यक्तीतल्या अमृत तत्वाला जागं करणारी असल्यामुळं ती जागेपणीच पाहावी लागतात. ज्याला असं जगणं, वागणं जमतं त्याचा उदोकार समाज करतो. असं वागणारी व्यक्ती काळाच्या ओघात व्यक्ती राहत नाही, तर एक स्वतंत्र विचार होते. असं विचारानुगामी होणं म्हणजेच चांगुलपणाचं बीज समाजमनात रोवणं. असा चांगुलपणा अंतदर्शनाची यात्रा करायला शिकवतो. ज्याची त्याची अशी यात्रा सुरू झाली की मग विचारांची दृष्टीही टवटवीत होऊ लागते. निसर्ग हा कृपाळू आणि प्रातिनिधिक आहे. त्याचं उदाहरण आपण जीवनासाठी वापरू शकतो. फुलं फुलतात तसे विचार फुलायला हवेत. फुलं कोमेजतात तशी विचारांमधली नकारात्मकता कोमेजून जायला हवी. पानगळ होते तसे जुने कालबाह्य विचार झडायला हवेत. नवी पालवी फुटते तसे नवविचार नित्य स्फुरायला हवेत. झाड छाया धरतं तशी माया करता आली पाहिजे. झाडावर निसंकोच पक्षी बसतात तसं आपल्या बुद्धीवर विचार पक्षी येऊन बसावेत. हे निसर्गाचं प्रातिनिधिक रूप आपण कधी आणि कसं आपल्या जीवनात समाविष्ट करणार? झाडाची फळं जशी पौष्टिक तशी चवदारही असतात. मग असं चवदार जीवन आपल्या वाट्याला यावं यासाठी आपण किती, कसं आणि कुठं चालतो? रचनात्मकता हा संपन्न आयुष्याचा पाया आहे. दृष्टी यशावर ठेवली तर ते मिळण्यासाठी कोणत्या रस्त्यावरून आणि कसं जायचं हे क्षणाक्षणाला मनाला बजावलं पाहिजे. तेव्हा कुठं ध्येयप्राप्ती होते.
कंटाळा, हिरमुसलेपणा हे नकारात्मकतेचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं त्यांना झटकून टाकत आज माझा शहाणं होण्याचा दिवस आहे असं जेव्हा आपण मनाला बजावू तेव्हाच यशश्री प्राप्त होईल. शहाणं होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. फक्त त्यासाठी आपल्याकडून चालणं मात्र घडायला हवं. मी अमृतपुत्र आहे अशी धारणा घेऊन जर विचार लखलखीत झाले तर निश्चितच समृद्धतेचा शिक्का आपल्या कपाळी निश्चितच बसेल. चालत रहा याविषयी आत्ताच आपण प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार ऐकलेत. त्यांचा मोबाईल नंबर 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख 8329730186.